विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मराठी कथात्मक साहित्य हा जो आपला पेपर आहे, या पेपरमधील पाठ्यघटकाच्या अनुषंगाने आपण विचार करत होतो. त्यामध्ये आपण सुरुवातीला प्रतीक्षा लोणकर यांचं झपाटलेपण हा पाठ्यघटक अभ्यासला. त्यानंतर श्रीम माटे यांचे शेवंतीची खराटा ही कथा अभ्यासली आणि त्यानंतर आपण पु ल देशपांडे यांच्या अपूर्वाई या प्रवास वर्णनातील दोन ज्ञानचक्षू हा भाग आपण अभ्यासत होतो. पु ल देशपांडे यांनी ब्रिटनला गेल्यानंतर, लंडनला गेल्यानंतर त्या ठिकाणी आलेले जे अनुभव आहेत, ते अनुभव आपल्या अपूर्वाई या प्रवास वर्णनामध्ये काय केलेत पहा सांगितलेले आहेत. त्यामध्ये इंग्लंडचं वेगळेपण, त्या ठिकाणी शिक्षणाला असलेलं महत्त्व, त्या ठिकाणचा निसर्ग आणि एकंदरीतच ब्रिटिश माणसाचे मनोवृत्ती, त्यांच्यामध्ये असलेली जिज्ञासा, अभ्यासूवृत्ती या अनुषंगाने ते या पाठ्यघटकामध्ये सांगतात. पहा, आपल्याला हे माहीत आहे पहा की पु ल देशपांडे हे मराठी साहित्यामधील फार मोठं नाव आहे. पहा, लक्षात घ्या. लोकप्रिय साहित्यिक, अष्टपैलू व्यक्तिमत्व व भाषाप्रेमी म्हणून आणि त्यांची ओळख उभ्या महाराष्ट्राला आहे. पहा, त्यांनी नाट्य, संगीत, चित्रपट, आकाशवाणी, दूरदर्शन यासारख्या क्षेत्रामध्ये भरीव असं योगदान केलेलं आपल्याला माहिती. पहा, त्यांनी कथा लिहिल्या, काही पटकथा लिहिल्या, त्याचबरोबर काही चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलेलं देखील आपल्या लक्षामध्ये येतं. पहा, त्यांनी सुरुवातीला काही नियतकालिकातून लेखन केले. पहा, त्यानंतर त्यांचे काही कथासंग्रह, श्रावणातील विजा, शोभेचे सौभाग्य हे कथासंग्रह आहेत. तर माझे जग ही त्यांची कादंबरी काय पहा प्रसिद्ध आहे. पु ल देशपांडे यांचे नाटकं खूप गाजली. पहा, आणि त्यामध्ये तुका म्हणे आता, अंमलदार, भाग्यवान, तुझे आहे तुझपाशी, सुंदर मी होणार किंवा पुढारी पाहिजे हे लोकनाट्य त्यांचं तसं प्रसिद्ध आहे. पहा, याशिवाय त्यांनी व्यक्तिचित्रणात्मक देखील काही लेखन केलेले आहे. त्याच्यामध्ये व्यक्ती आणि वल्ली हे त्यांचं व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक खूप प्रसिद्ध आहे. पहा, याचबरोबर पु ल देशपांडे हे विनोदी लेखक म्हणूनही सर्वांना परिचित आहेत. पहा, त्यांचे दोन विनोदी पुस्तकं प्रसिद्ध आहेत. पहा, त्याच्यामध्ये बटाट्याची चाळ, गोळा बेरीज, आसामी हे पण त्यांचं काय पहा विनोदी पुस्तक आपल्याला या ठिकाणी दिसतं. पहा, याचबरोबर त्यांनी अपूर्वाई आणि पूर्वरंग हे दोन प्रवास वर्णन लिहिलेले आहेत. पहा, आता हा जो दोन ज्ञानचक्षू हा जो उतार आहे, हा त्यांच्या अपूर्वाई या प्रवास वर्णनातील हा उतार आहे. पहा, तर ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज ही जी ब्रिटनची दोन विद्यापीठे आहेत, या दोन विद्यापीठांचं महत्त्व त्यांनी या दोन ज्ञानचक्षू, चक्षु म्हणजे दृष्टी, या दोन विद्यापीठाचं महात्म्य त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहा, त्याचबरोबर इंग्लंड आणि त्या ठिकाणी असणारा निसर्ग, त्या ठिकाणचे तत्वज्ञ याही अनुषंगाने त्यांनी काय केले पहा विवेचन केलेलं आपल्याला दिसतं. पहा, अगदी पाठ्यघटकाच्या सुरुवातीला त्यांनी ब्रिटनमध्ये केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाला असलेलं महत्त्व त्यांनी या ठिकाणी प्रतिपादन केले. पहा, त्यांनी असं सांगितलं की जसं तुम्ही पंढरपूरला जर गेलात तर पंढरपूरची यात्रा ही मंगळवेळेला गेल्याशिवाय पुरी होत नाही, तशाच प्रकारे आपण जर ब्रिटनला गेलं तर त्या ठिकाणी तुम्हाला या दोन्ही विद्यापीठाला भेट दिल्याशिवाय तुमचा प्रवास काय होत नाही पहा पूर्ण होत नाही. पहा, कारण या दोन विद्यापीठांनी असंख्य शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, राजकारणी, समाजसुधारक यांना तयार केलेले. आणि शतकानुशतकांची परंपरा आणि ती टिकवण्याची पराकाष्ठा ब्रिटन माणसांनी केली हेही त्यांनी या ठिकाणी सांगितलेले. पहा, त्याचबरोबर या दोन विद्यापीठामध्ये एकंदरीत शिस्त पाळली जाते. पहा, शिस्तीला खूप महत्त्व आहे. पहा, आणि त्यामुळं ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज या ठिकाणी शिस्तप्रिय विद्यापीठ आहे. त्याचबरोबर या ठिकाणी परंपरेची जोपासना देखील केली जाते. पहा, लेखक ज्यावेळेस ऑक्सफर्डला उतरलेच त्यावेळेस संध्याकाळची वेळ आहे आणि मग ते ज्यावेळेस स्टेशनवर उतरतात त्यावेळेस त्या ठिकाणचे तरुण तरुणी
त्यांना फार मोठ्या संख्येने दिसतात पहा. आणि त्या ठिकाणी मग ते तरुण जात असताना कामानिमित्त असंख्य तरुणी त्यांना आलिंगन देतात. तर ते या ठिकाणी सांगतात पहा की ब्रिटनमध्ये प्रेमाच्या बाबतीमध्ये खुलेपणा दिसतो की जो की आपल्या इथं नाही. आणि मग असा खुलेपणा त्या ठिकाणी का निर्माण झाला याचंही त्यांनी काय केलं पहा विवेचन केलेलं आहे की दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडवर फार मोठ्या प्रमाणामध्ये बॉम्ब वर्षाव झाले पहा. आणि त्यामध्ये मग आपल्याला असं दिसतं पहा की अनेक तरुणी त्या ठिकाणी मारले गेले. आणि मग त्यांची ही जी मुलं आहेत ही मुलं कशी पहा तर आईवडिलांना पोरकी झालेली आणि त्यामुळे मग साहजिकच ती प्रेमासाठी असुसलेली आहेत पहा. आणि त्यांच्यामध्ये प्रेमाच्या बाबतीमध्ये खुला येण्याचे ते कारण हे सांगतात पहा. ते असं म्हणतात पहा, या युद्धाच्या बॉम्ब हल्ल्यातून ही विद्यापीठे मात्र बचावली. तर दुसऱ्या महायुद्धामध्ये शत्रू राष्ट्राने जेव्हा इंग्लंडवर बॉम्ब हल्ले केले त्या बॉम्ब हल्ल्यामधून ही 2 विद्यापीठं मात्र काय पहा बचावलेली आहेत पहा. इंग्लंडमध्ये बॉम्ब गोळ्याचा वर्षाव होत असताना इथल्या ज्ञानसाधनेला खंड पडला नव्हता. म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा ही विद्यापीठं चालू होती पहा. त्या ठिकाणची ज्ञानसाधना ही अखंड चालू होती पहा. ती काही बंद पडली नव्हती पहा. मधून धारा तीर्थावर देह ठेवलेल्या ऑक्सफर्ड केम्ब्रिज विद्यार्थ्यांच्या याद्या वाटल्या जात. त्या विद्यापीठातले अनेक तरुण पोरं प्रत्यक्ष लढाईला उतरलेली पहा. आणि मग लढता त्यांनी देशासाठी काय केलं आपला प्राण खर्च केलेला आहे. त्यांच्या याद्या या ठिकाणी वाचल्या जात बा. त्याचबरोबर क्षणभर स्तब्धता होईल. डोळ्यातील अश्रू डोळ्याबाहेर न येऊ देण्याचे कसोशीने प्रयत्न होत आणि पुन्हा मग ते काय करत पहा ज्ञान साधना करत असत. त्या काळामध्ये परिस्थिती अत्यंत बिकट होती पहा. हे सांगताना लेखक म्हणतो पहा की आठवड्याला एखादे अंडे मिळे, साखर चिमटीच्या हिशेबात मिळे, पण इथल्या तपश्चर्येत खंड पडला ना. परिस्थिती अत्यंत बिकट होती पहा. त्यावेळेस शत्रू राष्ट्राने हल्ले चढवलेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी ज्ञानसाधना करणारे प्राध्यापक असतील, ज्ञान घेणारे विद्यार्थी असतील, त्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली पहा. यामधली काही मुलं लढाईला गेलेले आहेत. जे मुलं आहेत ते ज्ञानसाधना करतात आणि मग त्यांना खायला पोटभर अन्न नाही पहा. आठवड्यातून एखादं अंड मिळते, साखरसुद्धा चिमूटभर मिळते, पण तरीही इथले जे विद्वान प्राध्यापक आहेत ते मात्र व्याख्यानाची बिनचूक तयारी करून वर्गामध्ये येऊन शिकवत असत पहा. आणि सर्व मुलं देखील त्या ठिकाणी अतिशय तन्मयतेनं ती ज्ञानसाधना या ठिकाणी ते सेवन करत असत पहा. या युद्धाने जणू 5 हंगामात उगवलेले तारुण्य कापून काढले, पण ऑक्सफर्ड केम्ब्रिजच्या साधनेत त्या ऋषितुल्य प्राध्यापकाने व्यत्यय येऊ दिला नाही. तर अशाही काळामध्ये केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड या विद्यापीठामध्ये तिथल्या प्राध्यापकाने मात्र महायुद्धाच्या काळात देखील अखंडपणे ज्ञानसाधना कशी तेवत ठेवली याचं महत्त्व त्यांनी या ठिकाणी सांगितलेले पहा. आणि मग युद्ध संपल्यानंतर ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज पुन्हा गजबजले पहा. लक्षात घ्या. गणवेश टाकून कित्येकांनी पुन्हा काळे झगे चढवले. तर त्या ठिकाणचा काळे झगे हा गणवेश पहा. आणि बंदुकीतला डोळा काढून पुस्तकात नाही तर मायक्रोस्कोपमध्ये घातला. त्यांच्या वृद्ध प्राध्यापकांनी त्यांचे दोन्ही हातांनी स्वागत केले. आणि युद्ध संपल्यानंतर पुन्हा केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठे पुन्हा फुलली पहा, गजबजली. युद्ध चालू असताना तर ते सुरूच होते, पण नंतर सुद्धा अनेक मोठ्या प्रमाणामध्ये अनेक मुलं त्या ठिकाणी आलेत पहा. त्यांनी बंदुकीमधला डोळा काढून पुस्तकात नव्हे तर मायक्रोस्कोपमध्ये घातला आणि इंग्लंडला कसं प्रगतीपथावर नेलं हे या ठिकाणी लेखक सांगतोय पहा. आता ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज ही 2 विद्यापीठे आहेत. या दोन्ही विद्यापीठामध्ये स्पर्धा चालते पहा. पण ही स्पर्धा कशी पाहता निखळ आहे, लक्षात घ्या. तर दोन्ही विद्यापीठाच्या बाजूने कॅम ही नदी वाहते पहा. आणि मग ही जी नदी आहे या नदीमध्ये ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज या दोन्ही विद्यापीठाच्या नौकानयन स्पर्धा चालतात. त्या स्पर्धेमध्ये कुणीही जरी जिंकलं तर ते काय करतात पहा, या ठिकाणी आनंद व्यक्त करतात पहा. आता ऑक्सफर्डचं ते सौंदर्य वर्णन करतात पहा की त्यांच्या बाजूनं ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या बाजूनं ती जी नदी कॅम नदी ही चिमुकली नदी आहे. तिचं लावण्य कसं आहे पाहत अवर्णनीय असं लेखन म्हटले पहा. आहे एवढीशी पण ती गोड. दोन्ही काठांना झाडे लावलेली आणि काठ ओढ्याच्या कांटा इतके दूर. तर दोन्ही ती जी कॅम नदी आहे त्याची विद्यापीठाला वळसा घालून जाते. त्याच्या दोन्ही काठांना काय पहा झाडं आहेत
आणि ती झाडं कोणती पहा तर विपिंग विलोज हे त्या झाडाचं नाव आहे पहा. त्याचे वैशिष्ट्य असे पहा, लांब लोंबत्या फांद्याची ही झाडे खरोखरच शोकमग्न वाटतात. केम्ब्रिजला आपल्या गणिताच्या अध्यापना इतकाच हिरवळीचा तोर आहे. तर केम्ब्रिज विद्यापीठामध्ये गणित हा विषय चांगल्या तऱ्हेने शिकवला जातो. त्यांना त्याचा जास्त त्यांना अभिमान आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असणारी जी हिरवळ आहे त्याचा देखील त्यांना तोर आहे पहा. ठिकठिकाणी हिरवे हिरवे गार गालीचे पसरलेले आहेत. किंग्ज बॅक वगैरे लॉन्सवरून चालायचा अधिकार फक्त फेलोजना आहे. तर त्या ठिकाणी ज्यांनी पदवी संपादन केली त्यांनाच त्या लॉनवरून फिरता येतं. आणि त्यामुळे मग इथला प्रत्येक विद्यार्थी पदवी घेतल्यानंतर फेलो झाल्यानंतर तो काय करतोय पहा, तो लॉन तुडवत येतो असे म्हणतात असं त्यांनी सांगितले पहा. ऑक्सफर्डला माझे मित्र डॉक्टर बार्लिंगे होते. त्यांनी ख्यातनाम ब्रिटिश तत्वज्ञ प्रो राईल यांच्या घरी आम्हाला नेले. तर ऑक्सफर्डला लेखकाचे मित्र आहे डॉक्टर बार्लिंगे. त्यांनी जे ख्यातनाम ब्रिटिश तज्ज्ञ प्रोफेसर राईल यांच्या घरी त्यांना नेले पहा. लेखक असं म्हणतोय की माझा वास्तविक तत्त्वज्ञानाशी अजिबात संबंध नाही. इंटर नंतर आमचा आणि लॉजिकचा काडीमोड झालेला सुसंगतापेक्षा मला सुसंगतीचा लोप अधिक. त्यामुळे त्या दार्शनिकाचे दर्शन हाच एक हेतू होता. तर डॉक्टर बार्लिंगे यांनी त्यांना ब्रिटिश तत्त्वज्ञ प्रोफेसर राईल यांच्या घरी नेलेले पहा. आणि त्या ठिकाणी जाण्याचा लेखाचा हेतू एकच, चला एका दार्शनिक एका विद्वान माणसाची भेट होईल एवढा त्यांचा हेतू होता पहा. आणि मग ते मापक हेतू मनात ठेवून ते प्रोफेसर राईल यांच्या घरी गेलेत पहा. तर त्यांच्या घराचं त्यांनी वर्णन केलेलं आहे पहा की ते ज्यावेळेस घरामध्ये प्रवेश केला त्यांनी तेव्हा त्यांचं जे चारही भिंती पुस्तकाने भरलेले आहेत पहा. आणि त्याचबरोबर नजर टाकावी तिथं काय पहा ग्रंथ आहेत. अशा वातावरणात राईलचे प्रथम दर्शन झाले आणि 5च मिनिटात या माणसाने अगदी मोहून टाकले. तर प्रोफेसर राईल यांनी लेखकाला अगदी 5च मिनिट संभाषण केल्यानंतर लेखक त्यांच्या काय केलं पहा प्रेमामध्ये पडलेले आपल्याला दिसून येतात पहा. पहिल्याच भेटीत त्यांनी आम्हाला 40-50 वर्षापूर्वी केम्ब्रिजचा पडाव करून जिंकलेले आपले वले दाखवले. या इंग्रज पंडितांना त्यांच्या देवाने विनोदबुद्धी द्यावी आणि आमच्या पंडितांच्या पदरी ब्रह्मदेवाने कोयनील आणि बराचसा ब्रह्मघोटाळा का टाकावा मला कळत नाही. तर आपल्या इकडचे विद्वान आणि तिकडच्या विद्वानामध्ये ते तुलना करतात पहा. ते कसं आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक आहेत, त्यांना कसा त्या गोष्टीचा अभिमान आहे. आणि आपल्या इकडं विद्वान लोक निरर्थक गोष्टी कशी चर्चा करतात हे ते या ठिकाणी सांगतात पहा. तासभरात या म्हाताऱ्याने आम्हाला तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी सांगून गप्पा रंगवल्या आणि जाता जाता तो म्हणाला, ऑक्सफर्डचा प्राध्यापक शिकवितो म्हणजे काय करतो ठाऊक आहे का? आपल्या पाईपचा धूर पोराच्या अंगावर सोडतो. या पलीकडे बाहेरच्या जगात नेण्यासारखे तो त्यांना काही देत नाही पहा. फार मोठं प्रचंड ज्ञान देऊनही प्रोफेसर राईल असं काय म्हणतात की आम्ही मुलांना फारसं काय देत नाही लक्षात. ही त्यांची विनयशीलता त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं पहा. तर राईल गुरुजीच्या घरी गेले जाताना एखाद्या आश्रमात गेल्यासारखं वाटते असं लेखक या ठिकाणी म्हणतोय पहा. आणि त्या ठिकाणच्या निसर्गाचं त्यांनी वर्णन केलं आहे पहा की सोनेरी पानांनी लदलेल्या वृक्षातून चिमुकले लाकडी पूल ओलांडीत मॉडलेन वॅक्समधून त्यांच्या घराची वाट काटेपर्यंत आम्ही मुग्ध झालो. आता इंग्लंड हे एक सुंदर असं बेट आहे पहा, लक्षात घ्या. त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत, चौकडं सोनेरी पानांनी लादलेले चिमुकले लाकडी पूल आहेत त्या ठिकाणी. आणि मग त्या ठिकाणी टुमदार बंगले आहेत. त्या ठिकाणचं वर्णन त्यांनी केले पहा. तर त्या ठिकाणी असणाऱ्या एका ग्रंथाच्या ढिगाऱ्याआड बसलेले जे प्रोफेसर राईल आहेत ते राईलची प्रसन्न मूर्ती माझ्या डोळ्यासमोर आताही तरळते असं त्यांनी म्हटलेले पहा. अशाच एका वृद्ध प्राध्यापकाचा युद्धकाळात निरोप घ्यायला रणांगणाला जायला सिद्ध झालेले त्याचे विद्यार्थी गेले होते. त्यातला एका विद्यार्थ्याने थट्टेने म्हटले, सर तुम्ही नाही का युद्धावर जाणार? वृद्ध प्राध्यापक म्हणाले, कशासाठी युद्धावर निघाला आहात तुम्ही? विद्यार्थी म्हणाले, मानवी संस्कृतीच्या संरक्षणासाठी. प्राध्यापकाने त्यांच्या पाठीवरून आशीर्वादाचा हात फिरवून सांगितले, बाळांनो ती मानवी संस्कृती तुमच्यापुढे उभी आहे. आय एम दी सिव्हिलायझेशन. तर प्राध्यापक वर्ग तिथले तत्वज्ञ प्रत्यक्ष बाँड्रीवर जाऊन लढत जरी नसले
तरीसुद्धा विद्यापीठांमधून काय करतात पहा, मानवी संस्कृतीचं संरक्षण करतात का, लक्षात घ्या. मानवी संस्कृतीच्या संरक्षणासाठी, त्याच्या भल्यासाठी जे जे काही महत्त्वाचं आहे ते विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये भरवण्याचं काम ते करत असतात. विद्यार्थ्यांना ते घडवत असतात. मानवी संस्कृती, मानवाचं हित जपणं हे त्यांचं काय असतं पहा, अंतिम ध्येय असतं. ऑक्सफर्डविषयी माहिती आहे पहा की ऑक्सफर्ड दिसायला सुंदर नाही, इमारतींनी शतके गाठले तर त्या ठिकाणी उंच इमारती आहेत पहा, पण त्या कशा, त्या 100 मजली इमारती आहेत, पण त्या जुनाट आहेत पहा. बाहेरून जितक्या जुनाट, आतून देखील तितक्या त्या जुनाट आहेत पहा. ते 7व्या आणि 8व्या हेनरीच्या काळातले फर्निचर. तर 7वा आणि 8वा जो हेनरी तिथला राजा होता त्याच्या काळातलं ते फर्निचर आज बी आहे पहा. स्वयंपाकाची भांडी देखील थॉमस उलेजच्या काळातली, म्हणजे सर्व जुनंच आहे. फर्निचर जुनं आहे, स्वयंपाकाची भांडी जुनी आहेत, आजही त्यातच स्वयंपाक व्हायचा. इथली कॉलेज म्हणजे जुनी चर्चेस. इथले कॉलेज कसे वाटतात, तर जुन्या चर्चसारखी वाटतात पहा. मला चर्चमधल्या ऑर्गनचे विलक्षण आकर्षण पहा. तर त्या चर्चमध्ये जे ऑर्गन वाजवलं जाते, आपल्या इकडे सनी जशी असते तशा प्रकारचं ते वाद्य आहे पहा. तर त्याच्या लेखाला खूप आकर्षण आहे पहा. स्वरांची गहिराई अथांग, खर्ज आला की पाताळातून आल्यासारखं यायचं. तर ते स्वर कानावर पडल्यानंतर मन किती प्रसन्न होतं हे ते सांगतात पहा. आणि त्यांची अशी इच्छा होती की आपण एकदा ते ऑर्गन वाजवावं पहा. आणि त्यामुळं त्यांनी धाडस करून त्या स्मिथना तसं म्हटलेलं आहे पहा. त्यावेळी स्मिथ त्यांना म्हणाले पहा, ते पहा डॉक्टर वॉटसन येत आहेत, ते इथल्या संगीत विभागाचे प्रमुख आहेत, त्यांना विचारा, पण गृहस्थ खाष्ट आहे जरा बेतान. तर डॉक्टर स्मिथने त्यांना लेखाची इच्छा, लेखाने त्यांच्यापाशी बोलून दाखवलेली. त्यावेळेस त्यांनी सांगितले तुम्ही डॉक्टर वॉटसनला भेटा, कारण ते संगीत विभागाचे प्रमुख आहेत आणि मग ते तुम्हाला ते ऑर्गन वगैरे वाजवायची परवानगी देतील पहा. मग त्यांनी त्या भेटलेत पहा त्या डॉक्टर वॉटसनना आणि त्यांना असं म्हटलं की मला ते ऑर्गन वाजवायचे. त्यावेळेस त्यांना म्हटलं की तुम्ही संगीत वगैरे तज्ज्ञ आहात का, तर त्यांनी नाही असं म्हटलेले, कारण मला थोडंफार भारतीय संगीत येतं असं पुलंनी म्हटलेले पहा. आणि मग सुरुवातीला डॉक्टर वॉटसनने ऑर्गन वाजवला आणि मला खुर्ची मोकळी करून दिली. सुरुवातीला डॉक्टर वॉटसनने वाजवला आणि त्यानंतर लेखाला ते वाजवण्याची परवानगी दिली पहा. त्यानंतरच्या 15 मिनिटात खाली देवाच्या दर्शनाला आलेल्या भक्ताचे लक्ष ख्रिस्तावरून उडाले. हे काय प्रलय संगीत सुरू झाले त्यांना कळाले नसेल. तर लेखाने ऑर्गन वाजवायचा प्रयत्न केला, त्यांना तितकंच ते काय जमलं नाही. आणि त्यामुळे मग चर्चमध्ये इतर आलेले जे भक्त आहेत, कोण संगीत वाजवतं म्हणून त्यांच्याकडे त्यांनी कुतूहलाने पाहिलेले पहा. पण यांनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी काय केलं पहा, आवाज काढलेला या ठिकाणी दिसतोय पहा. पुढे त्याने असं म्हटलं की मला या इंग्रजांच्या स्वभावाचा काही पत्ताच लागत नाही. अत्याधुनिकातला अत्याधुनिक आणि जुन्यातला जुना असा हा चमत्कारिक शांत आहे. आता मी तुम्हाला सांगितलं बघा की प्रवास वर्णनामध्ये प्रवास करताना लेखक तिथली संस्कृती, तिथल्या माणसांचे स्वभाव, तिथला निसर्ग, त्या ठिकाणी असणारे कुतूहल तो शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो पहा. आपल्या इकडपेक्षा तिकडं काय जे नाविन्यपूर्ण आहे ते नाविन्यपूर्ण सांगत असतो पहा. तर त्याने ब्रिटिश माणसांचा काय स्वभाव सांगितला आहे पहा. तो एका बाजूने आपल्याला असं दिसतो की अत्यंत अत्याधुनिक दिसतो, अपडेट दिसतो, परंतु दुसऱ्या बाजूने तो अत्यंत पारंपरिक दिसतो पहा. म्हणजे जुन्यातला जुना आणि नव्यातला नवा असा हा म्हणजे जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल अशा प्रकारचा हा ब्रिटिश माणूस आहे पहा. चर्च, पब, पब्लिक स्कूल, थिएटर आणि क्रिकेटचे मैदान अशा परस्परांपासून भिन्न आधारावर हा समाज उभा आहे. तर चर्च, पब, पब्लिक स्कूल, थिएटर, क्रिकेटचे मैदान याच्यामध्ये हा माणूस हे याच्यात उभा आहे पहा. उत्तम व्यापारी म्हणून याची जगभर काय आहे पहा ख्याती आहे. उत्तम व्यापारी म्हणून देखील त्यांची काय पहा जगभर ख्याती आहे. पण त्यांचं वैशिष्ट्य असते पहा की 5 वाजले की ते दुकान बंद करतात. 5 वाजता कुणी जरी आलं, किती जरी खरेदी मोठी असली तरी सुद्धा ते खरेदी करायला गेला तरी 5 वाजले की उद्या याल का असा लाडीक प्रश्न करून दुकानातल्या त्या पोरी गिरायकाला वाटेल लावणार. तर 5 वाजले की दुकान बंद करणार. मग कुणी जरी आलं तर दुकानातला माल देत नाहीत, तुम्ही उद्या या असे त्यांना गोड बोलून ते काय करतात पहा वाटेल लावतात. त्याचबरोबर पार्टीचं त्यांनी वर्णन केलं की पार्टीच्या वेळेस त्या ठिकाणचे पुरुष आहेत
ते कपड्यांना टाय न लावता कॉलर मोकळी करतात आणि त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या मात्र शक्य तितक्या उघड्या अंगावर कमीत कमी कपडे घालून ते काय करतात पा ते पार्टीचा आस्वाद कसं घेतात याचंही त्याने त्या ठिकाणी वर्णन केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं पा. आता त्या ठिकाणी श्रीमंताच्या ज्या शाळा आहेत पा त्यांना पब्लिक स्कूल असं म्हटलं आहे पा. लेखक असं म्हणतो की श्रीमंतांच्या शाळा ज्या आहेत तिथल्या पब्लिक स्कूल असं त्यांना म्हटलेलं आहे. आपल्या इकडं पब्लिक स्कूल ही सामान्यांच्या शाळेनं म्हटलं जातं पा. त्या ठिकाणी असणाऱ्या सुविधा आणि आपल्याकडे असणाऱ्या सुविधा त्याचंही त्यांनी काय केलं पा वर्णन केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं पा. अशी अनेक युद्ध आणि महायुद्ध झाली पा, पण तरीसुद्धा ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज ही मात्र लवाळ्यासारखी टिकली आहेत. जसं गंगेला महापूर येतो आणि त्या महापुरामध्ये मोठी मोठी झाडं उन्मळून पडतात, वाहून जातात, परंतु लवाळा हे जे गवत असतं पा ते गवत मात्र किती जरी मोठा पूर आला तर पूर जोपर्यंत आहे तोपर्यंत ते लवतं पा आणि पाणी ओसरलं की पुन्हा काय करतं पा वर डोकं काढतं. तशा प्रकारे इंग्लंडच्या अनेक लढाई झाल्या, अनेक महायुद्ध झाले, परंतु दोन्ही महायुद्धामध्ये इंग्लंडनं भाग घेतला. इंग्लंडचं नुकसान झालं तरीसुद्धा केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठं मात्र ही टिकून आहेत पा. ती लवाळ्यासारखी कशी लवचिक आहे त्याने सांगितले पा. आणि मग त्या चर्चमध्ये कितीतरी तरुणी ख्रिस्त चरणी काय होतात पा लीन होतात. पादरी बाबाचे प्रवचन देखील ते ऐकतात पा. आम्ही देखील केम्ब्रिजमधल्या एका चर्चमधल्या सर्व्हिसला गेलो होतो. बाकी सर्व्हिस हा शब्द मजेदार वाटला. देवाच्या दारी सर्व्हिसला जायची कल्पना आपल्याकडे आहे. नरसोबाच्या वाडीला दत्ताच्या देवळात पूजेला नाही जात, सेवेला जातात. त्याने आपल्याकडे नरसोबाच्या वाडीचं उदाहरण दिलेले पा की त्या ठिकाणी देवळात देवाच्या पूजेला जात नाहीत, तर त्याच्या सेवेला जातात पा. तर केम्ब्रिजमध्ये जे चर्च आहे तिथले त्या ठिकाणी अनेक लोक ख्रिस्ताच्या चरणी लीन होतात. त्या ठिकाणी पादरी बाबाचे प्रवचन ऐकतात. ते चर्च 1000-1500 विद्यार्थ्यांनी भरलेले पा. आणि मग अत्यंत सुरेल आवाजामध्ये ते ख्रिस्ताचे काय करतात पा मनोकामना करतात, ख्रिस्ताला आळवीत होतात पा. आपल्याकडे प्रार्थना समाजात अशी प्रार्थना होत अशी, पण हे शिस्तबद्ध भजनाचे रूप आपल्या देशात वाढीला लागले. तर इंग्लंड हा मनुष्य कसा आहे पा शिस्तप्रिय. तो चर्चमध्ये जरी गेला तर लाईनने उभं राहणार, एका शिस्तीमध्ये ते येशू ख्रिस्तांची काय करणार पा प्रार्थना करणार. पण आपल्या इकडे अशी गोष्ट पाहायला भेटत नाही असं लेखक म्हणतो पा. आमचे भजन म्हणजे आकाश भेदून देवाच्या कानी पोचते. तर आपल्याकडे सूर नाही, ताल नाही, ज्याला जसं येईल तसं तो मोठमोठ्यानं आळवतो पा, तसं ब्रिटनमध्ये नाही असं सांगतात पा. की आमचं भजन म्हणजे आकाश भेदून देवाच्या कानी पोचतंय असं त्यांनी विनोदानं म्हटलंय पा. ब्रह्मानंदी लागली टाळी ते कोण देहा ते सांभाळी, हा आमच्या भजनाचा थाट. साहेब काळ्या कोटाची इस्त्री बिघडून देता प्रार्थना करतो. इंग्लंड लोकांचं वैशिष्ट्य असे पा की त्यांच्या अंगावर जे कोट आहे त्याची इस्त्री न बिघडू देता शांत संयमी ते काय करतात पा, अतिशय संयमाने शांततेने काय करतात पा प्रभूची प्रार्थना करतात पा. शेकडो मेणबत्त्यांनी सजवलेल्या त्या प्रार्थना मंदिरातले गांभीर्य परिणामकारक तर खरेच, पण आमच्या टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटे हे चालावी पंढरीची, मधल्या मुक्त विठ्ठल विठ्ठलाची गंमत काही निराळी. माझे हिंदू मन आपले ज्ञानोबा तुकारामाच्या घोषाने गैरवरते, चर्चमधल्या त्या गंभीर भजनाने आपण चकित होतो. तर आपल्या इकडं वारकरी सगळे ज्ञानोबा तुकाराम नामाचा मोठमोठ्याने गजर करतात, पण तिथं चर्चमध्ये नाही पहा. त्या ठिकाणी गंभीर आवाजामध्ये अतिशय शांततेने अतिशय शिस्तीने सर्वजण एकाच रांगेमध्ये उभे राहून येशू ख्रिस्ताची काय करतात पा प्रार्थना करतात पा. तर हा तिथल्या संस्काराचा भाग आहे असं ते म्हणतात पा. की मला ते कौतुक वाटलं ते त्या प्रार्थनेत रमणाऱ्या इंग्रज तरुणीचे. तर त्या ठिकाणी तरुण पोरे तरुणी त्या देखील त्या प्रार्थनेमध्ये रमतात पा. एरवी उचकून वाटणारे यवन कसे धरण बांधलेल्या धबधब्यासारखे गंभीर. तर त्या ठिकाणी प्रेमाच्या बाबतीमध्ये जरी खुलेपणा असला तर सुद्धा हे तरुणी मग चर्चमध्ये मात्र किती कसे शिस्तीने वागतात त्याचे त्यांनी वर्णन इथे केलेलं आहे पा. पुढे ते असं म्हणतात की इंग्रजांचे अनेक गुण मला आवडले.
त्यांचा नियमितपणा, सामाजिक जीवनात दिला बोल खरा करायची त्यांची कसोशी, त्यांची टापटीप. इंग्रज लोकांची काय वैशिष्ट्य आहेत पहा तर त्यांचा नियमितपणा आहे. कोणतेही काम ते नियमितपणे करतात, त्याच्यामध्ये ते कंटाळा करत नाही. आज केलं उद्या नाही केलं, आठवड्याने केलं असं नाही पाहत, दररोज नियमितपणे ते काम करतात पहा. आणि सामाजिक जीवनात जर एखाद्याने शब्द दिला तर तो शब्द ते पूर्ण करण्याचा काय करतात पहा प्रयत्न करतात. आणि त्यांची टापटीप, त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय पहा तर राहणीमान पहा. या सगळ्या गोष्टी कशात पहा वाखाणण्याजोग्या आहेत पहा. पण त्यांची राजा राणीवरची श्रद्धा पाहून मी थक्क झालो. हे जरी असलं तर त्यांची राजा आणि राणीवर मात्र प्रचंड अशी श्रद्धा आहे पहा, लक्षात घ्या. आणि त्याला तुम्ही अंधश्रद्धा जरी म्हटलं तरी सुद्धा चालेल पहा. एवढी त्यांची काय पहा राजा आणि राणीवर श्रद्धा असलेली आपल्याला दिसून येते पहा. राणी म्हटले की तो वेडा होतो. ब्रिटिशचा माणूस राणी म्हटलं की वेडा होणार पहा. त्याचा तर्क, त्याची बुद्धी, त्याची चिकित्सा सगळे काही तो हरवून बसतो. तर एवढा तर्कनिष्ठ असणारा, एवढा बुद्धिवान असणारा हा ब्रिटनचा माणूस राणी आणि राजाचा विषय निघाला की तो सगळ्या गोष्टी कसा हरवून बसतो. आणि मग त्यांना तो राजा राणीला पाहण्यासाठी सगळे कामधंदे सोडून कसं जातो याचंही त्यांनी वर्णन इथं अत्यंत सुरसपणे केलेलं आहे पहा. त्याचबरोबर ऑक्सफर्डमध्ये हे जे परंपरा जे जोपासलेले ऑक्सफर्ड आणि कोणी पहा केम्ब्रिजनं, त्याने तिथल्या त्यांनी लायब्ररीमध्ये गेलेले लेखक, त्या ठिकाणी त्यांनी कपाट भरून असलेली जी पुस्तकं आहेत त्यांनी पुस्तक पाहिलेली पहा. आणि मग पुस्तकाचं अध्ययन करणारे त्या ठिकाणचे विद्वान, तिथले विद्यार्थी, त्यांना नतमस्तक होण्याची शिकवण नसली तरी 28 मैलाची वाट वाळवंटातून गेल्यासारखी होईल. तर केम्ब्रिजने ठिकठिकाणी त्याच्या लायब्ररीमध्ये वगैरे कसे पुस्तकांची संख्या भरपूर आहे, त्या ठिकाणी विद्यार्थी कसं अध्ययन आणि अध्यापन करतात हेही त्यांनी सांगितलेले पहा. त्याचबरोबर ऑक्सफर्डची वादविवाद सभा फार प्रसिद्ध आहे पहा. इंग्लंडचे पार्लमेंटरियन्स तयार करण्याची ती पाठशाळा आहे. तर ऑक्सफर्डला वादविवाद सभा आहे पहा. त्या ठिकाणी अनेक विषयावर काय होतात पहा वादविवाद होत असतात. त्याच्यामध्ये मग आंतरराष्ट्रीय राजकारणापासून किंवा गहन तत्त्वज्ञानापासून ते तरुणीचे सौंदर्य त्यांच्या डोळ्यात आहे की डोक्यात इथपर्यंत सर्व विषयावर हिरिरीने बोलले जाते, लक्षात पहा. म्हणजे कोणकोणत्या तिथली जी वादविवाद सभा आहे त्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणापासून ते गहन तत्त्वज्ञानापर्यंत सर्व विषयावर चर्चा होते पहा. विषयाची विविधता आहे त्या ठिकाणी. त्याचबरोबर मग हलके फुलके विषय, तरुणीच्या सौंदर्य तिच्या डोळ्यात आहे की डोक्यात आहे यासारख्या विषयावर देखील ते होतात पहा. तर त्या ठिकाणी हॉलच्या बाहेर एक फलक आहे पहा आणि त्या फलकवर सभासदांनी विषय सुचवलेला असतो. विद्यार्थी गमतीचे विषय सुचवलेले होते पहा. आणि मग ते असं म्हणतात की मला तो वादविवाद ऐकायला मात्र मिळाला नाही, परंतु त्या ठिकाणी मॅकॅलेची आवडती खुर्ची पाहून मी समाधान मानून घेतले. तर मॅकॅले हा जो शिक्षण तज्ज्ञ होता त्याची खुर्ची पाहिल्यानंतर मला कसं वाटलं हे त्यांनी सांगितलेलं पहा. या ठिकाणी त्यांनी नेपोलियनचं एक विधान दिलेलं पाहिले, कारण की सैन्य पोटावर चालतात असे नेपोलियन म्हणाला होता. लोकशाही हे तोंडाच्या वाफेवर चालणारे राज्ययंत्र आहे. ब्रिटिश लोकशाही तर इंग्लंडातच काय पण जगभर तोंड पाटलिकेवर चालली. या टिचभर बेटातल्या लोकांनी जगावर राज्य चालवले मुख्य भांडवल शब्दांचे. तर इंग्लंडमध्ये लोकशाही लक्षात घ्या. त्या ठिकाणी मात्र अलिखित राज्यघटना आहे, हे तुम्ही समजून घ्या. आपल्याकडे जसं लिखित राज्यघटना आहे तसं इंग्लंडमध्ये नाही. आणि त्यामुळं तोंडाच्या वाफावर चालणारं हा देश आहे असं त्यांनी म्हटलेले पहा. ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटीची शान लंडन युनिव्हर्सिटीला नाही. तिथल्या ज्या इतर अनेक युनिव्हर्सिटी आहेत पहा, केम्ब्रिज आणि ऑक्सफर्डची शान मात्र इतर विद्यापीठाला येत नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे पहा. याचबरोबर त्यांनी हेही म्हटले पहा की त्या ठिकाणी इंग्लंडला गेल्यानंतर काही शब्दांचे उच्चार करण्यासाठी देखील तिथले माणसं कसे प्रयत्न करतात आणि त्यांना कसे यश येत नाही, पण तरीही दुसऱ्यांच्या भाषेचे योग्य उच्चारण करण्यासाठी ते कसं प्रयत्न करतात हे त्यांनी सांगितले पहा. दुसऱ्याच्या भाषेचे योग्य उच्चारण हा एक कठीण मामला आहे. यात कुणीही कुणाच्या तोंडाला लागू नये बरे. आपले काही उच्चार साहेबाला अजिबात निराळे ऐकू येतात. तर आपले जे उच्चार आहेत ते ब्रिटिश लोकांना कळत नाहीत, त्यांचे उच्चार आपल्याला काही कळत नाहीत पहा. त्याने असं म्हटलं की माझ्या नावातील पी हा परदेशात सर्वत्र बी असा ऐकू येईल. कुठे नावून लिहून घेण्याचा प्रसंग आला आणि नाव सांगितले की बीएल
अशा अद्याक्षरी लिहिली जात. म्हणजे पु ल लिहायच्याऐवजी BL असं लिहिलं जायचं. पहा पुढले देशपांडे तर सुटे सोडूनच सांगावे लागत. मग D फॉर डेन्मार्क, E फॉर इंग्लंड असे शिशुगत म्हटल्यासारखे म्हणत म्हणत नाव सांगावे लागेल. बाकी आपणही साहेबाच्या भाषेचे काय कमी हाल केले आहेत. इंग्रजी गद्याचे अनेक अवतार आहेत. आपल्या देशामध्ये देखील इंग्रजी कशी आपण आपल्या सोयीनुसार वापरतो याचेही त्यांनी महत्त्व या ठिकाणी सांगितले. पहा आणि त्यामुळं इंग्रज लोकांचे स्वभाव, त्यांचं तिथल्या त्या देशावर असलेलं प्रेम, दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये त्यांनी ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज या विद्यापीठांनी केलेलं कार्य आणि ब्रिटिश माणूस आपल्या भाषेवर कसा प्रेम करतो याचं त्यांनी या लेखातून काय केलं पहा. अतिशय सुंदर असं विवेचन केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. पहा तर या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.